Good morning, friends. Before we continue, I think it is necessary to revise a few slides. Last time we have started with resolution of forces. So we know that force is a vector quantity, and resolution of a force means splitting a force into its components. आपण कोप्लेनर फोर्सेस या चॅप्टरमध्ये कन्सिडर करतोय. त्यामुळे जे फोर्सेस एकाच प्लेनमध्ये आहेत त्यांचे कॉम्पोनंट्स जे आहेत ते आपण दोन ॲक्सिस भोवती फाइंड आउट करणार आहोत. तर एक आपल्याला दिलेला फोर्स असेल तर त्या फोर्सचा कॉम्पोनंट अलॉंग एक्स ॲक्सिस, त्याच फोर्सचा कॉम्पोनंट अलॉंग वाय ॲक्सिस हे आपण फाइंड आउट करायची प्रोसेस सुरू केलेली आहे. ओके, ज्याला आपण काय म्हणलं रिझोल्युशन ऑफ द फोर्सेस. ठीक आहे. डोंट वरी अबाउट द अटेंडन्स. आय टोल्ड यू Gadde sir will take care of all these things. Okay, so whatever time I am having, I wish to give it to you. Okay, don't worry about the attendance and all those things. If you are present, Gadde sir will take screenshot of your names and accordingly your attendance will be marked. Okay, now please focus on learning. पुन्हा एकदा रिपीट करतोय बघा. सो वी विल बी गिवन अ फोर्स इन वन प्लेन and its two components. First component along x axis and second component along y axis we have to find out. या प्रोसेसला आपण म्हणतो रिझोल्युशन ऑफ फोर्स. आपण पाहिलं की फोर्सेस जर एकाच लाईन मध्ये असतील किंवा एकमेकांना पॅरलल असतील तर आपण त्यांचं सिंपल ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. बट व्हेन द फोर्सेस आर इनक्लाइंड वी हॅव टू रिझॉल्व द फोर्सेस. आपण पाहिलं की सपोज एफ इज अ फोर्स गिवन टू अस and suppose we are knowing magnitude of the force F and its inclination with horizontal, suppose it is angle theta. फोर्स F हा आपल्याला गिवन फोर्स आहे, त्याचा आपल्याला मॅग्निट्यूड माहिती आहे आणि डिरेक्शन म्हणजेच काय इन्क्लिनेशन विथ द हॉरिझॉन्टल थीटा हे पण आपल्याला माहिती आहे. आपल्याला काय मिळवायचं आहे तर या फोर्सचे कंपोनंट्स along x axis and component along y axis, and these two things we have to find out. याच्यामध्ये आपण काय केलं, we considered that force F is along hypotenuse of a right angle triangle. एक आपण असा राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर केला, त्याचा हायपोटेनस म्हणजे काय तर गिवन फोर्स F आहे. म्हणजे हे त्याचं मॅग्निट्यूड आपण टू द स्केल रिप्रेझेंट केलं आणि त्याचा अँगल थीटा विथ द हॉरिझॉन्टल आपण रिप्रेझेंट केला आणि फोर्स एफ हा हायपोटेनस असणारा राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर केला. म्हणजे एक हॉरिझॉन्टल लाईन काढली आणि एक व्हर्टिकल लाईन काढली. वी कंप्लीट द राईट अँगल ट्रायंगल. देन वी युज्ड द बेसिक ट्रिगोनोमेट्रिक डेफिनेशन्स ऑफ कॉस थीटा अँड साइन थीटा. मग जर हायपोटेनस हा गिवन फोर्स एफ असेल तर हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट जो कसा आहे अलॉंग एक्स ॲक्सिस त्याला आपण नाव दिलं एफ एक्स आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट एफ वाय जो कसा आहे अलॉंग वाय ॲक्सिस. मी रिपीट करतो कारण मागच्याला काही लोक ॲबसेंट असू शकतात, नवीन जॉईन केले स्टुडंट्स असू शकतात. याच्यामध्ये आपण डेफिनेशन वापरली कॉस थिटा. ॲज पर द डेफिनेशन कॉस थिटा मीन्स ॲडजस्टंट साइड डिवायडेड बाय hypotenuse. If you consider angle theta, the horizontal line is adjacent and opposite side is vertical line. But cos theta ची definition बघा, horizontal side ज्याला आपण काय नाव दिलंय fx divided by hypotenuse. Cos theta is equal to fx upon f. यापैकी अननोन कोण आहे, जो हॉरिझॉन्टल कंपोनेंट fx तो अननोन आहे. So we find out the value of fx as fx is equal to f into cos theta. f हा गिवन फोर्स आपल्याला माहिती आहे, त्याचं मॅग्निट्यूड. cos theta आपल्याला मिळू शकतो बिकॉज वी आर नोइंग अँगल थीटा.
याच्यानुसार आपल्याला काय मिळाला, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. अँड व्हॉट इज द फॉर्म्युला, एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थीटा. Similarly, use the definition of sin theta. As per the definition, sin theta is equal to opposite side. Now, opposite side is Fy. Okay, opposite side divided by hypotenuse, which is F. So, sin theta is equal to Fy upon F. Unknown कोण याच्यापैकी, vertical component Fy. जो कसा मिळतो आपल्याला, Fy is equal to F sin theta. So these are the two most important formulae. Fx is equal to F cos theta, Fy is equal to F sin theta, and most importantly, the condition is that theta is angle with the horizontal. पुन्हा एकदा सांगतो, नोटबुक आणि पेन असेल तर नोट करा. प्लीज नोट डाउन द फॉर्म्युले. Fx is equal to F cos theta and Fy is equal to F sin theta. Next line. Important note, when theta is the angle with the horizontal. हे सेंटेन्स लक्षात ठेवायचं, आपल्याला बरीच चर्चा करायची आहे 2-3 मिनिटांनंतर. ओके, when theta is the angle with the horizontal, fx is equal to f cos theta, fy is equal to f sin theta. Shall I continue? रिवाइज झालं सर्वांना हे? Shall I continue? Okay. Now the force can be in different quadrants. We know that because of x-axis and y-axis, the plane will get divided into 4 quadrants. X-axis and y-axis जर आपण असं यांचं इंटरसेक्शन कन्सिडर केलं तर टोटल 4 क्वाड्रंट्स तयार होतात. बरोबर आहे. आता ह्या स्लाइडचे तुम्ही व्हर्टिकली 2 पार्ट्स करा. ओके, नाउ सी द पार्ट ऑन लेफ्ट हँड साइड. This is the force F in the first quadrant moving away from the origin. जो ब्ल्यू कलरचा इथं दिसतो तो एक्स ऍक्सिस आहे, इथं दिसतोय तो वाय ऍक्सिस आहे. आणि कसा फोर्स फर्स्ट क्वाड्रंट मध्ये अवे फ्रॉम द ओरिजिन, दिशा त्याची वरच्या बाजूला. बरोबर आहे. तर आपण रिझॉल्व्ह केला ऍज युजल मगाशी डिस्कस केलेल्या प्रोसेस ना. तर याचे कंपोनेंट्स कसे असतील, तर हॉरिझॉन्टल कंपोनेंट विल बी टुवर्ड्स राइट हँड साइड. हॉरिझॉन्टल कंपोनेंट कुठे, टुवर्ड्स राइट हँड साइड, म्हणजेच पॉझिटिव्ह एक्सेसला. देअरफॉर इट्स मॅग्नेट्यूड विल बी पॉझिटिव्ह. तसंच या फोर्सचा जर तुम्ही कंपोनेंट घेतला व्हर्टिकली तर तो कसा असेल, व्हर्टिकली अपवर्ड, म्हणजेच अलॉंग पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस. ठीक आहे. एक सेकंद. स्टुडंट्स कॉल करतात, चालू लेक्चर मध्ये का कॉल करतात कोणाला. ठीक आहे. So the force in first quadrant when it is moving away from the origin. एक सेकंद, सॉरी सारखंच कॉल यायला लागला. Okay, so once again similar problems, लिंक मिळाली नाही वगैरे वगैरे वगैरे.
Just give me 1 minute time. Okay, sorry for disturbance. I'll continue. Okay. So we are resolving the forces along different quadrants. We have seen the force in first quadrant. पहिल्या क्वाड्रंट मधला फोर्स F आहे. त्याचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट हा राईट हँड साइडला असेल, म्हणजेच पॉझिटिव्ह असेल. म्हणजेच Fx इज इक्वल टू प्लस F कॉस थिटा. याच फोर्सचा जर आपण व्हर्टिकल कॉम्पोनंट पाहिला तर तो जाणार आहे व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन अलॉंग पॉझिटिव्ह y ऍक्सिस. त्यामुळे आपण त्याला पॉझिटिव्ह सांगतात. Fy इज इक्वल टू प्लस F sin theta. Now consider the force in second quadrant, which is again away from the origin. या फोर्सचा जर आपण एक्स कॉम्पोनंट मिळवला, तो पुल असू दे किंवा पुश असू दे, त्याची डायरेक्शन कुठं असणार आहे? टुवर्ड्स लेफ्ट हँड साइड. ठीक आहे. सो कॉम्पोनंट एफ एक्स विल बी टुवर्ड्स लेफ्ट हँड साइड, म्हणजेच अलॉंग निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. त्यामुळं साइन कन्व्हेन्शन नुसार अलॉंग निगेटिव्ह किंवा ओरिजिनच्या लेफ्ट कडे तो चाललाय, बरोबर आहे का? त्यामुळे त्याचं साइन असेल निगेटिव्ह. एफ एक्स इज इक्वल टू मायनस एफ कॉस थिटा. मॅग्निट्यूड तेवढंच आहे एफ कॉस थिटा, पण साइन आलेलं आहे निगेटिव्ह. फॉर द सेम फोर्स व्हर्टिकल कॉम्पोनंट जर आपण घेतला तर तो असेल व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. त्यामुळे व्हर्टिकल कॉम्पोनंट एफ वाय इज इक्वल टू प्लस एफ साइन थिटा. Force in the third quadrant moving away from the origin. Force in the third quadrant moving away from the origin. So you'll find that the force, its x component will be towards left hand side and the y component will be along downward direction. त्यामुळे बघा x component left hand side ला जातोय आणि y component जातो downward direction. Therefore both the components are negative. Fx is equal to minus f cos theta. Fy is equal to minus f sin theta. शेवटची केस बघा. फोर्स इन द फोर्थ क्वाड्रंट मूव्हिंग अवे फ्रॉम द ओरिजिन. तर याचा आपण हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट तो घेतला तर तो असेल, त्याची डायरेक्शन असेल टुवर्ड राईट हँड साइड, म्हणजे Fx इज इक्वल टू प्लस एफ कॉस थिटा. याचा व्हर्टिकल कॉम्पोनंट असेल टुवर्ड्स डाउनवर्ड डायरेक्शन, म्हणजेच निगेटिव्ह साइन येईल जाणार डाउनवर्ड डायरेक्शन ॲज पर द साइन कन्व्हेन्शन. हे आपण डिस्कस केलेले आहे. फोर्सेस इन डिफरंट क्वाड्रंट, हे त्याचं रिपिटेशन आहे. ओके, आता आपण पुढचा पार्ट कंटिन्यू करतो. ओके, प्लीज लिसन. Now this is the case, specific case when a particular force is along axis. आपण एकाच प्लेन मधले फोर्सेस कन्सिडर करतोय. त्यामुळे त्या प्लेन मध्ये कंटेन होणारे दोन ऍक्सिस असतील, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. बरोबर आहे. मग फोर्स एखादी कंडिशन अशी असू शकते तो अलॉंग एक्स ऍक्सिस आहे. एखादा फोर्स जर अलॉंग एक्स ऍक्सिस असेल तर पुन्हा दोन केसेस येतात. तो आयदर राईट हँड साइडला जाईल म्हणजे ईस्ट डायरेक्शनला जाईल किंवा डावीकडं वेस्ट डायरेक्शनला जाईल. आणि एखादा फोर्स जर अलॉंग वाय ऍक्सिस असेल तर तो व्हर्टिकली अपवर्ड असू शकतो किंवा डाऊनवर्ड असू शकतो. म्हणजे ज्या फोर प्रिन्सिपल डायरेक्शन्स आहेत त्याच्या अलॉंग जर फोर्सेस असतील तर त्याला आपण शब्द वापरतो ड्यू. ड्यू म्हणजे काय? टुवर्ड्स. म्हणजे एखादा फोर्स जर टुवर्ड्स ईस्ट डायरेक्शन असेल तर आपण त्याला नाव देणार आहे ड्यू ईस्ट. अलॉंग वेस्ट असेल तर ड्यू वेस्ट. सिमिलरली फॉर नॉर्थ अँड साऊथ. This is okay. Now we are about to start the numericals. Are you listening? आपण न्यूमरिकल सुरू करत आहोत. ठीक आहे. जे नवीन एंट्री करणारे स्टुडंट्स आहेत, ठीक आहे, ऍक्च्युली आय वॉज प्लॅनिंग टू रिपीट द थिंग्स टुडे इटसेल्फ. पण थोडंसं कसं असतं, एक्झिक्युशनच्या डिफिकल्टीज असतात. तुम्हाला माहिती की पहिल्या दिवशी सर्वांनाच पहिलं लेक्चर जॉईन होणं शक्य होत नाही. नेटवर्कचे प्रॉब्लेम असतात किंवा टेलिग्राम इन्स्टॉल करणं वगैरे वगैरे.
तर ह्या गोष्टीमध्ये ज्यावेळी नवीन एंट्री करणारे लोक आहेत आपल्या सी डिव्हिजन मध्ये 6 किंवा 7 लोक असतील, बरोबर आहे. तर ज्यावेळी हे आपल्या सिस्टीम मध्ये सेट होतील सर्वजण नवीन एंट्री करणारे, त्यावेळी आपण त्यांच्यासाठी 1 तासाची पूर्ण रिव्हिजन घेऊया. त्यामुळे आज काय मला रिव्हिजन करणं योग्य वाटत नाही, पण सगळे नवीन लोक एंट्री झालेले नाहीत. ओके, सो दोज हू आर न्यू प्लीज अंडरस्टँड द थिंग्स. ओके, तुमच्यासाठी ह्या सर्व गोष्टी रिपीट होतील. लागले तर आपण कॉलेज आवर्स नंतर मी तुमच्यासाठी रिपीट करेन. डोंट वरी अबाउट युअर अंडरस्टँडिंग. पण सध्या जे चालू आहे ते तुम्हाला समजायसारखं आहे, पण बेसिक वेक्टरच आहे. ओके, त्यावेळी सर्व नवीन लोक एंट्री झालेली कन्फर्म होईल, त्यावेळी थोडंसं रिपीट करावं लागेल. ओके, वी आर अबाउट टू स्टार्ट द न्यूमरिकल्स. ओके, न्यूमरिकल सुरू करण्यापूर्वी एक थोडंसं ज्याला आपण म्हणतो की मगाशी आपण एक नोट लिहिली होती, आठवते? व्हॉट वॉज दॅट नोट? fx is equal to f cos theta, fy is equal to f sin theta when the inclination is with the horizontal. आता इथं जे काय लिहिलेलं आहे तुम्ही कदाचित वाचलं असेल, त्याचं एक्सप्लेनेशन आधी मी तुम्हाला सांगतो. See the resolution of this particular force. Are you listening? Are you having the concentration? खूप महत्वाची गोष्ट आपण डिस्कस करतोय. सोपी आहे पण महत्वाची आहे. So please listen with 100% concentration. Okay, I told you it is an easy thing, but still it is the most important thing. पण आपलं सर्वचे सर्व न्यूमरिकल चुकणं किंवा बरोबर जे आहे ते आता जे काय आपली पुढची चर्चा होणार आहे 3-4 मिनिट त्याच्यावरती अवलंबून आहे. ओके, नाउ व्हेन यू सी दिस पर्टिक्युलर डायग्राम, याचा क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो. रिझॉल्व द गिवन फोर्स ऑफ 10 न्यूटन along the x axis and y axis, or find the x component and y component of given force. My first question, मला उत्तर नको याचं, म्हणजे एवढं येतं सर, 40 येतं, 50 येतं, 60 येतं, 10 येतं, 2 येतं. I don't want the magnitude. My first question, as compared to the previous example discussed with you, how this example is different? त्याचं उत्तर तुम्हाला स्लाइडच्या टायटल मध्येच मिळतंय. काय वेगळं याच्यामध्ये हो? प्लीज आन्सर. Inclination with y axis is given. Correct. थोडंसं आता स्क्रीन शेअरिंग थांबवतो, म्हणजे आपल्याला व्यवस्थित डिस्कस करता येईल. ओके, आय होप द बोर्ड इज विजिबल टू यू. व्हाईट बोर्ड आता सर्वांना दिसत असेल, ठीक आहे. थोडस वेडवाकडे रेषा येतील. फोर्सची डायरेक्शन अशी आहे, बरोबर आहे. व्हॉट इज द मॅग्निट्यूड? 10 न्यूटन. दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स. ओके, and inclination of the force with the vertical (30°), I think it is given to you. ठीक है. सो दिस फोर्स F, आपण नेहमीप्रमाणे काय करतो, हा फोर्स कुठे ठेवतोय? अलॉंग द हायपोटेनस ऑफ राईट अँगल ट्रायंगल. मी काय सांगतोय लक्षात ठेवा,
आता जे काय आपण हे 3-4 मिनिट डिस्कस करत आहोत हे तुम्ही लगेच विसरून जायचं आहे. ठीक आहे. फक्त काही लोकांना नंतर शंका येतात, त्या येऊ नये म्हणून हे एक्सप्लेनेशन चाललंय. ओके, नाव लिसा. नेहमीच्या पद्धतीने काय केलं, ही मेथड आत्ता जे आपण सांगतो ती वापरायची नाही इथून पुढे. फक्त आपण डिस्कस करतोय. आर यू गेटिंग? काय बोलतो लक्षात येते ना? आत्ता जी मी मेथड सांगत आहे ती आपण न्यूमरिकल सोडवताना वापरायची नाही, फक्त आपण समजावून घेतोय. इज इट क्लिअर? ओके, सो दिस फोर्स एफ, हा फोर्स एफ आपण कसा ठेवला? अलॉंग द हायपोटेनस ऑफ राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल कंप्लीट केलं. ठीक आहे. या ट्रायंगल आपण काहीतरी नाव देऊया. ओके, सपोज दिस इज पॉइंट ए, दिस इज पॉइंट बी, and this is point C. Okay. Now tell me the value of cos 30 by referring this triangle. Which side divided by which side? Cos 30 ची न्यूमरिकल व्हॅल्यू नको आहे, फॉर्म्युला सांगा मला. या ट्रायंगल मध्ये cos 30 जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर विच साइड डिवायडेड बाय विच साइड असं आपल्याला घ्यावं लागेल. Okay, adjacent side divided by hypotenuse. So for 30 degrees, adjacent side is AB, okay, divided by AC. तर AC ह्या साईडला आपण काय नाव दिलं? गिव्हन फोर्स F, बरोबर आहे. आणि AB जी आहे त्यालाच आपण काय म्हणूया? व्हर्टिकल कंपोनंट ऑफ द फोर्स Fy, बरोबर आहे. म्हणजे बघा, cos 30 is equal to Fy divided by F. Okay, so Fy is equal to F cos theta, बरोबर आहे. हॉरिझॉन्टल कंपोनंट BC, बापरे 10 मिनिट आले. ओके, याला पण नाव देऊया Fx. सेम मेथड जर तुम्ही यूज केली तर Fx ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळेल? F sin थीटा. ओके, बघा म्हणजे अँगल ज्यावेळी आपण व्हर्टिकलचे घेतो त्यावेळी फॉर्म्युलेमध्ये चेंज झाला. पूर्वी आपण काय म्हणत होतो? पाठीमागच्या एक्झाम्पल किंवा मागाशी रिव्हिजन केले त्यावेळी आपण म्हणत होतो की Fx इज इक्वल टू F cos थीटा आणि Fy इज इक्वल टू F sin थीटा व्हेन द अँगल इज विथ द हॉरिझॉन्टल. आणि अँगल विथ द व्हर्टिकल आल्यानंतर काय फरक पडला? Fy इज इक्वल टू F cos थीटा आणि Fx इज इक्वल टू F sin थीटा. ठीक आहे. तर या गोष्टी ज्यावेळी आपण नॉर्मली डिस्कस करतो शांत चित्तानं, काही कन्फ्यूज करत नाहीत. ओके, बट आय टोल्ड यू दॅट एक्झाम इज अ डिफरंट थिंग. एक्झामचं प्रेशर जे आहे ते काय करतं? आपल्याकडून चुका घडवतं. आपण अनुभवलं असेल 12वीमध्ये, बरोबर. ज्या गोष्टी येतात त्या पण चुकतात. ठीक आहे. मग साइन कधी घ्यायचा आणि कॉस कधी घ्यायचं हे वर्षानुवर्ष स्टुडंटना थोडंसं काय म्हणतात तसं ऐन वेळेला कन्फ्यूज होतं आणि मार्क्स जातात. ठीक आहे. तर हे अवॉइड करण्यासाठी आपण काय करूया? एकदम सिंपल थंब रूल वापरूया आपण. थंब रूल म्हणजे काय? तर तो कायम बरोबरच येतो, कधीच चुकणार नाही. ओके, तर आपण काय करूया? बघा, 10 हे मॅग्निट्यूड आहे. रिझोल्युशन करूया आता मी सांगितलेल्या पद्धतीनं. तर व्हर्टिकल कंपोनंट असेल 10 इंटू कॉस 30, बरोबर आहे. आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट असेल 10 इंटू साइन 30. थोडंसं आपण ट्रिग्नोमेट्री वापरूया. आर यू देअर विथ मी? बघा आता
तर 10 sin 30 हा जो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट दिसतो तुम्हाला, ठीक आहे, साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. 10 sin 30 म्हणजेच काय झालं, 10 cos 60. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कॉस असं आपण लिहिलं होतं, बरोबर आहे. अँगल किती आला यावेळी, 60. आर यू गेटिंग? 10 sin 30 इज इक्वल टू 10 cos 60. दिस इज द हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट मगाशी मी बोर्डवरती तुम्हाला ड्रॉ करून दाखवलं होतं. व्हर्टिकल कॉम्पोनंट होता 10 cos 30 होता, म्हणजेच तो घेतला 10 sin 60. म्हणजे व्हर्टिकलला सुद्धा आपण साइन मिळवला आणि हॉरिझॉन्टलला काय मिळवला, कॉस मिळवला. आर यू देअर विथ मी? काय केलं लक्षात आलं की सर्वांच्या? प्लीज रिप्लाय. I'll give you 1 minute for understanding. मी रिपीट करतो पुन्हा एकदा. बघा, गिव्हन डेटा काय होता, सर्वजण पुन्हा एकदा आहेत माझ्या बरोबर. सी द गिव्हन डेटा. गिव्हन डेटा काय होता, फोर्स एफ, मॅग्नेट्यूड किती आहे, 10 न्यूटन. अँगल दिलाय कुठला, विथ द व्हर्टिकल 30 डिग्रीज. आणि रिझोल्युशन केलं, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट 10 sin 30, व्हर्टिकल कॉम्पोनंट 10 cos 60. नंतर काय केलं, तर अँगल आपण कन्सिडर केला हॉरिझॉन्टलची. जर व्हर्टिकलचे अँगल 30 डिग्रीज असेल तर तो हॉरिझॉन्टलचे किती असणार, ऑफकोर्स 60 डिग्रीज. इथपर्यंत लक्षात आलंय? If inclination of the force with the vertical is 30 degrees, its inclination with the horizontal should be 60 degrees. Are you there with me? समजते का सर्वांना? प्लीज रिप्लाय इन चॅट बॉक्स. थोडंसं क्विकली बाळांनो, 5 मिनिट राहील आपल्याकडे. ओके, आय होप यू हॅव गॉट द थिंग्स. बघा पुन्हा एकदा सांगतो, गिव्हन अँगल विथ द व्हर्टिकल होता 30 डिग्रीज, ठीक आहे. तो आपण कन्वर्ट करून घेतला हॉरिझॉन्टलची, म्हणजे तो असणार आहे 60 डिग्री. आणि हा प्रॉब्लेम आता आपल्या नेहमीच्या फॉर्मॅटमध्ये आला. नेहमीच्या फॉर्मॅटमध्ये आला म्हणजे काय हो, तर फोर्सचं मॅग्नेट्यूड माहितीये 10 न्यूटन, इन्क्लिनेशन विथ द हॉरिझॉन्टल माहितीये, आणि आपण आपला रुटीन फॉर्म्युला वापरू शकतो. काय हो, एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थिटा, वेअर थिटा इज द अँगल विथ द हॉरिझॉन्टल. त्यामुळे याचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट असेल, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट काय असेल, 10 cos 60, आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट असेल 10 into sin 60. Now read the line given in the slide. या लाईन वरची पहिली स्लाइड वरची लाईन वाचा. काय सांगितलंय, ऑलवेज कॅल्क्युलेट अँगल विथ द हॉरिझॉन्टल. इथून पुढं आपण काय करतोय, एक ज्याला काय म्हणतो साधी सोपी मेथड म्हणा, किंवा थंब रूल म्हणा, किंवा रट्टा म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, बरोबर आहे. हे आपण यूज करणार आहोत. कशासाठी, फॉर आवर सेफ्टी. साइन कॉस मध्ये कन्फ्यूज होऊ नये म्हणून आपण एक साधा सोपा फॉर्म्युला वापरणार आहे. अँगल दिलेला हा हॉरिझॉन्टलची असेल तर काय आपल्याला बदलायची गरज नाही. पण फोर्सचा अँगल जर व्हर्टिकलशी दिला असेल तर तो आपण काय करणार आहे, हॉरिझॉन्टलशी कन्वर्ट करून घेणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, एखाद्या फोर्सचा अँगल जर व्हर्टिकल ऍक्सिस बरोबर दिला असेल, फॉर एक्झाम्पल इथं दिला होता 30 डिग्रीज, तर तो आपण कन्वर्ट करून घेणार आहे विथ द हॉरिझॉन्टल. आणि त्या केसमध्ये आपण नेहमीचा फॉर्म्युला वापरणार आहे. काय वापरणार आहे, एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थिटा, एफ वाय इज इक्वल टू एफ साइन थिटा. इज इट क्लिअर? प्लीज रिप्लाय नाउ. इन्क्लिनेशन हे आपण नेहमी हॉरिझॉन्टल बरोबरच घेणार आहोत, आणि स्टँडर्ड फॉर्म्युला असेल एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थिटा,
Fy is equal to F sin theta. Is it understood? I believe in your capacity, I believe in your potential. ह्या गोष्टी तुम्ही कन्फ्यूज होत नाही, पण एक्झाम मध्ये काय भरवसा नसतो बाळांनो. आणि आपल्याला माहिती आहे की एकदा धनुष्यातून बाण सुटलं की सुटलं, परत माघारी येत नाही. त्यामुळे आपण काही ठिकाणी क्लिअर कट आपण हे असे थंब रूलच वापरणार आहोत. ओके, बस एवढंच महत्वाचं होतं याच्यामध्ये, या चॅप्टरमध्ये. तुम्हाला वाटेल सर काय बोलताय, ठीक आहे वाचा बरं आता. न्यूमरिकल कशी असणार त्या चॅप्टरचे. व्हॉट विल बी गिवन डेटा. बरं तुम्ही वाचून घ्या, तुम्हाला सध्या वाचा वाटत असेल. ओके, आय विल वेट फॉर मे बी हाफ मिनिट. ओके, 1.5 मिनिट राहिलंय. आता सर्वांनी वाचायचं थांबवा, मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर फिक्स फॉर्म्युला काय ठरलाय बघा. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट एफ कॉस थीटा when angle theta is with the horizontal, vertical component is equal to f sin theta once again when the angle is with the horizontal. ठीक आहे, तर इथं काय दिलंय, गिव्हन डेटा काय असेल, त्या फोर्सचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दिलेली असेल. ठीक आहे, पहिली गोष्ट आपण एन्श्योर काय करणार आहे, तर जो अँगल आपण कॅल्क्युलेशन साठी वापरणार आहोत तो अँगल कुणाशी असला पाहिजे, अलॉंग विथ द एक्स ऍक्सिस. तो अँगल हॉरिझॉन्टल किंवा एक्स ऍक्सिस बरोबर असला पाहिजे, हे आपण एन्श्योर करणार. फोर्सचा मॅग्निट्यूड एफ माहिती असणार आहे, आणि मग कॉम्पोनंट कसे मिळतील. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थिटा, एफ वाय इज इक्वल टू एफ साइन थिटा. आणि शेवटची स्टेप, यूज प्रॉपर साइन कन्व्हेन्शन फॉर द कॅल्क्युलेटेड व्हॅल्यूज. जर येणारा कॉम्पोनंट अलॉंग पॉझिटिव्ह ऍक्सिस किंवा अलॉंग पॉझिटिव्ह ऍक्सिस वाय ऍक्सिस, म्हणजे येणारा कॉम्पोनंट जर उजवीकडे किंवा वरच्या दिशेने जात असेल तर पॉझिटिव्ह साइन, आणि येणार कॉम्पोनंट जर डावीकडे किंवा खालच्या दिशेने डाऊनवर्ड डायरेक्शन जात असेल तर त्याचं साइन असेल निगेटिव्ह. याचा फार तर स्नॅपशॉट घ्या तुम्ही. एवढ्या 4 ओळी जर लक्षात ठेवल्या तर सर्व न्यूमरिकल तुम्हाला जमतील. वी आर रनिंग आउट ऑफ टाइम. थँक्यू व्हेरी